सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी किशोर गुरुजींसाठी एकदा जोरात टाळी वाजली पाहिजे. एवढे सुंदर स्वर आपल्या अंतःकरणाला स्पर्श करून तो भाव व्यक्त करतात. नहीं
सबसे बड़ी है देती है दुआ, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ. आईपेक्षा जगामध्ये कोणी मोठं नाही माझ्या दादांनो. कोणी किती जरी म्हणत असेल मी अमुक आहे, मी तमुक आहे, पण कोणी किती जरी मोठा असेल, जेव्हा आईच्या चरणावर तो झुकत असतो ना, तेव्हा तो आईपेक्षा लहानच असतो दादा. देव जरी असेल तर तो जेव्हा आईच्या चरणी नतमस्तक होतो ना, तेव्हा तो आईसमोर लहानच आहे. आई हे जगातलं सगळ्यात मोठं पात्र आहे. आपल्यावर त्याने स्वार्थ प्रेम करणारं पात्र आहे. बाकी प्रत्येक नात्यामध्ये कुठे ना कुठे स्वार्थ दडलेला आहे, पण ज्या प्रेमाला कुठलीच स्वार्थाचे झालर नाही ना, त्या प्रेमाला, त्या नात्याला आईचं प्रेम म्हणतात. म्हणून माझ्या ताई दादांनो, रात्रंदिवस लेकराच्या भल्याचं चिंतन कोण करणारी आहे तर आपली आई आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. रात्रंदिवस. मी एक वाक्य सुरुवातीलाच बोलून गेले, आई आहे तोपर्यंत कळत नाही, ती गेल्यानंतर कळते. भगवान श्रीकृष्ण परमात्माला घेण्यासाठी रथ आला. वृंदावनीच्या सकल जनासी देवडे जीवदान क्रूरा नको नेवू अक्रूरा 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 अक्रूरजी, कृष्ण आमचा श्वास आहे, नका ना घेऊन जाऊ, नको नेवू भगवान. हंबरडा फोडून रडत आहेत गोकुळवासी. आज यशोदा माईचं अंतःकरण गहिवरून आलं. ज्या कृष्णाला ती तिचा लाला म्हणत होती, त्या कृष्णासमोर तिने हात जोडले. कन्हैया, आज तुझ्या खऱ्या आईकडे जाणार आहेस. माझी विनंती लाला, देवकी मातेला सांगू नको मी तुझा कान पिरगाळलेला. देवकी मातेला सांगू नको मी तुला उखळाला बांधलेलं. खूप रडते सगळ्या गोकुळवासीय गवळणी. छोटे छोटे बाळ गोपाळ म्हणतात, लाला उद्यापासून तुझ्याकडनं राज नाही घेणार, आमच्यावर नाराज नको. सगळ्यांची खोटी समजूत काढत भगवान रथामध्ये बसून मथुरेकडे निघाले. सगळे गोकुळवासी आकांत करतायत. रथाची धूळ जोपर्यंत दिसते तोपर्यंत विघळतात. वृंदावनीच्या सकल जना
माझ्या ताई दादांनो, देवाचा अर्थ सजलेला होता. जिनं देवाला घडवलंय, वाढवलंय, देवाच्या तोंडात घास भरलाय, ती आज यशोदामाई म्हणते, काना तुझ्या खऱ्या आईकडे निघालास आज. पण माझी विनंती, मी तुला उखळाला बांधलेलं सांगू नको बरं, तुझा कान पिरगाळलेला सांगू नको लाला. तुझी आई म्हणाल, छोट्याशा लोण्याच्या गोळ्यासाठी माझ्या लेकराचे एवढे हाल केले का. खूप रडते माई यशोदा. भगवान पोहोचले मथुरेमध्ये, कंस मारला, उग्रसेन महाराजांना राजा बनवलं, वसुदेव देवकीची भेट घेतलीये. 12 वर्षानं देवकी मातेला पाना फुटलाय. आई पहा, कृष्ण भगवंताला ती 56 प्रकारचे पक्वान्न करते जेवायला. पण कन्हैया त्या भरलेल्या ताटात लोण्याची वाटी पाहून हंबरडा फोडून रडतात आणि दुसऱ्या मजल्यावरती जाऊन ज्या दिशेनं गोकुळ दिसतो ना तिकडे तोंड करून रडतायत. विचारलं, लाला का रडतो तो, का रडतो. आई, माझ्या ताटाला 56 काय त्याहीपेक्षा अधिक पदार्थ बनवून तू तयार करून मला खाऊ घाल, पण माझ्या ताटाला तू लोण्याची वाटी नको लावत जाऊ. का. आई, ती लोण्याची वाटी पाहिली ना, मला माझ्या माई यशोदेची आठवण येते ग. हे का सांगते मी तुम्हाला, तर आईच्या प्रेमामध्ये देव सुद्धा तरसतोय. तुमची आमची काय कथा आहे, जिच्या प्रेमाला कसलाच प्रकारचा स्वार्थ लागलेला नाहीये, असं निस्वार्थ प्रेम जिला करता येतं, जी रात्रंदिवस लेकराच्या भल्याचं चिंतन करते, तिला आई म्हणतात. म्हणून लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. स्वार्थ न ठेवता ती प्रेम करते, किती सहन करते ती. आपलं पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, सगळं सहन करते. मग असंच तुकोबाराय म्हणतात, तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. प्रचंड प्रेम करणारी आपली मातृशक्ती, तिच्या प्रेमाची बरोबरी, तिच्या प्रेमाची तुलना आपण कशामध्ये करू शकत नाही. पण लक्षात घ्या, आई गेली ना, जिनं घडवलं, जिनं वाढवलं, जिनं हाडं रक्त मांस बुद्धी हृदय अंतकरण सगळं जिनं दिलं, एवढंच काय, तिनं आपल्याला संस्कार दिले, हे सगळं तिनं दिलंय. मग तिनं एवढं दिल्यानंतर तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण नेमकं काय करावं, तर या वरपे परिवाराचा आदर्श आपण घ्यावा की आईच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी, याच्यासाठी का आपण हरिकीर्तनाचं नियोजन करावं. पुण्यवान म्हणावे लागेल ही माई माऊली, की या माई माऊलीच्या पुण्यस्मरणासाठी, वर्ष श्राद्धासाठी आज हरिकीर्तनाचा सोहळा घडतोय. तुम्ही म्हणाल पैसे खर्च केल्यानंतर हे असे सोहळे घडत असतात, डोक्यातून काढून टाका. सज्जनापेक्षा दुर्जन लोकांकडे खूप पैसा आहे, सज्जनाकडे कमी आहे, पण दुर्जनाकडे जास्त पैसा आहे. मग सगळीच माणसं आपल्या गेलेल्या लोकांच्या आठवणीत कीर्तन घडवून आणतील असं अजिबात नाहीये. तर गेलेल्या माणसाच्या आठवणीत कीर्तन घडून येण्यासाठी त्या माणसाचं पुण्य आणि राहिलेल्या परिवाराला संस्कार, या 2 गोष्टींचा जेव्हा मेळ लागत असतो ना, तेव्हा पुण्यस्मरणाला कीर्तन उभं राहत असतं, उगीच नाही. या माई माऊलीचं पुण्य आहे. आणि विशेष म्हणजे सौभाग्यवतीचं लेणं घेऊन जगाचा निरोप घेतला, याला इच्छा मरण म्हणतात. ज्या दिवशी स्त्रीच्या कपाळावरती कुंकू लागतं, भांगामध्ये सिंदूर भरला जातो ना, त्या दिवशी त्या विवाहित स्त्रीची इच्छा असते, देवा हेच सौभाग्याचं लेणं घेऊन मी जगाचा निरोप घ्यावा. मग तसं मरण येणं म्हणजे जीवन सफल होणं आहे. खरं तर द्रौपदाईंच्या बाबतीमध्ये संतांचे शब्द सार्थ झाले म्हणावे लागतील. याच्यासाठी केला होता हास, 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 याच्यासाठी केला होता
किती मरतात याचं गणित नाही, पण जी माणसं हयात सुंदर जगतात, आयुष्यभर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, माऊलींचा हरिपाठ, तुळशीची पूजा, वारकऱ्यांचा सन्मान करतात, ओठावरती भगवंताचं नाम घेतात ना, अशा लोकांचं जीवन सफल होतं दादा. आज पुण्यस्मरणाला, वर्ष श्राद्धाला हरिकीर्तन घडणं सोपी गोष्ट नाहीये. याला म्हणायचं तुका म्हणे का मरणेची सरे, 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 हो तुका म्हणे का मरणेची सरे, हो उत्तमाची उन्नती मागे, उत्तमाची कीर्ती मागे, हो 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 उत्तमाची कीर्ती मागे, कीर्ती मागे, ऐके दुःखाची जनेची रखवाई गे, दुःखाची जनेची रखवाई गे, दुःखाची जनेची रखवाई गे, दुःखाची जनेची. फार सुंदर भाविका. तुका म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. जन्माला खूप येतात आणि जातात सुद्धा खूप, पण अशीच लोक आठवणीत राहतात की जी स्वतःच्या जीवनामध्ये सत्कर्म करतात, थोडं तरी पुण्य करतात, परिवाराला चांगले संस्कार लावतात. अशी लोकांच्या आठवणीत राहत असतात. त्याच्यामध्ये द्रौपदाई आज या कीर्तनाच्या माध्यमातून, या भगवत चिंतनाच्या माध्यमातून, या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून आयुष्याची सफलता आपल्या सगळ्यांसमोर मांडतात की माझं जीवन सफल झालं. लक्षात घ्या, येणं आणि जाणं हा या पृथ्वीवरचा चाललेला चक्कर आहे. इथं देवादिकांचे अवतार शिल्लक राहत नाहीत. किती प्रमाण, किती पुराण नाही उरो आले अवतार, एरती पामर एरती पामर जीव किती, नाही उरो आले अवतार, एरती पामर ओ एरती पामर जीव किती, एरती पामर जीव किती, ओ एरती पामर जीव किती, एरती पामर जीव किती, नाही उरो आले अवतार, एरती पामर जीव किती, एरती पामर जीव किती, नाही उरो आले अवतार, एरती पामर जीव किती, एरती पामर जीव किती. येर ते पामर जीव किती, येथ नाही उरो आले अवतार. जाणं ठरलेलं आहे नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ, सावधान. पण सगळ्यांनी कान देऊन ऐका, जाणं सत्य आहे, त्याच्यात नो चेंज, काही बदल करता येत नाही. यमराजाचा हॅलो आला की आपल्याला आलो म्हणावंच लागतं. आपण काही जावाई नाही यमराजाचे, बरं. तिथं नो अपील, आणि त्यांना आपल्याला कशानं घाबरावं काहीच कारण नाहीये. देवादिकांचे अवतार, त्यांना शरीर सोडून जावं लागतं. तुमचं आमचं सगळ्यांचं जाणं फिक्स आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आपण केलेलं सत्कर्म, आपण काय जगलो, आपल्या जगण्यानं किती लोकांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला,
किती लोकांना असं वाटलं की ही माणसं अजून जगायला पाहिजे होती, समजावं जीवनाची सफलता प्राप्त झाली. आपण गेल्यानंतर असं नको म्हणायला गावची डोकेदुखी गेली म्हणून, असं चुकूनही कुणी नको म्हणायला. त्यांना आपलं जीवन सफल होऊ शकत नाही आहे. खूप काही आहे बोलण्यासारखं, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता एक गोष्ट सांगेन तुम्हाला. मग आता द्रुपदा आई वरपे यांचं जीवन सफल झालं. आज त्यांच्या श्राद्धाला भगवंताचं स्मरण आहे. कुणी म्हणेल मग श्राद्धासाठी पिंडदान करतात, श्राद्ध प्रसंगी अन्नदान करतात, अनेक प्रकारचं दान केलं जातं, धनदान केलं जातं, मृत्यूपासून वर्ष श्राद्धापर्यंत अनेक विधी आहेत. मग अगदी अस्थि विसर्जन, नंतर दशक्रिया, नंतर गंगापूजन, प्रत्येक महिन्याला मासिक, वर्ष श्राद्ध, 1 वर्षानंतर. मग हे सगळे विधी आम्ही यथाविधी पार पाडत असताना वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवायचं कारण काय? कशामुळे कीर्तन करायचं? त्याचं एकच कारण आहे, हे कलियुग आहे. एखादी गोष्ट करत असताना कुठली तरी त्रुटी आपल्याकडनं राहू शकते. एखाद्या वेळेस दिवा लावायची दिशा चुकली असेल, एखाद्या वेळेला अगदी करंगुळीला काय काय बांधून ती पूजा वगैरे करावी लागते, तिथं काहीतरी मिस्टेक झाली असेल. भूदेवांनी सांगितलं असेल हा मंत्र आमच्या मागे म्हणा, तो मंत्र आपल्याला म्हणजे याच्या अगोदर कधी कानावर न पडल्यामुळे उच्चार चुकीचा होत असेल आपल्याकडनं. मग आपल्याकडनं हे जे कर्मकांड आहेत त्यात कुठली त्रुटी राहून पितृदोष लागू नये आपल्याला, याच्याकरता हरिकीर्तन. ताई एवढं पटत नाही आमच्या बुद्धीला, सोपं सांगते. त्वष्टा नावाचे महात्मे होते, त्यांचा मुलगा विश्वरूप इंद्रानं मारला. त्वष्टा महाराजांना राग आला, इंद्राला मारणारा पुत्र निर्माण करणार मी. यज्ञामध्ये आहुत्या सोडायला लागले, त्यांना इंद्राला मारणारा पुत्र निर्माण करायचा होता. पण मंत्रांचे उच्चार करत असताना फक्त स्वर चुकला, बिंदू चुकला, अनुस्वार उच्चार करण्याचा चुकला, तर इंद्राला मारणारा नाही, इंद्राच्या हातनं मारणारा पुत्र जन्माला आला. आणि त्या मुलाचं नाव आहे वृत्रासूर. तो वृत्रासूर इंद्राला सळो की पळो करून सोडलं. सगळे देवता हैराण परेशान. शरण आली ददीची ऋषींना, महाराज तुमची हाडं आम्हाला द्या. लोक कुणाला काय मागतील काही सांगता येत नाही, हाडं काय मागायची गोष्ट आहे का? पण देवता एवढे स्वार्थी आहेत, संतांना हाडं मागितली त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, पण संत एवढे उदार आहेत, हाडं सुद्धा दिली त्यांनी जगत कल्याणासाठी. हाडं घेतली, हाडाचं शस्त्र बनवलं, आणि ते शस्त्र जेव्हा इंद्राच्या हातात पाहिलं तेव्हा वृत्रासुरानं हात जोडले, देवा आता मी मरतोय. 1 वर्षभर भगवंताची स्तुती केली. मुरली बजाने वाले, गिरवर उठाने वाले, मैं दास हूँ तुम्हारा, मैं दास हूँ तुम्हारा. भगवंताची स्तुती केली आणि तो वृत्रासूर भगवत चरणी अर्पण झाला. त्याच्या कंठामध्ये ते शस्त्र शिरलं, त्याचा मृत्यू झाला. भगवंताचा पाय त्याच्या हृदयावर ठेवला आणि देवाचा पाय हृदयावर ठेवल्यानंतर त्यानं देवाला प्रार्थना केली, देवा जिथे मी असेल ना तिथं लोकांनी आपल्या गेलेल्या आई वडिलांच्या प्रत्यर्थ जर पिंडदान केलं तर त्या लोकांना मुक्ती मोक्ष प्राप्त होऊ दे. त्या क्षेत्राला गया तीर्थ म्हणतात. पहा, एका राक्षसाला एवढी मोठी सद्गती प्राप्त झाली. हे सगळं बोलण्या पाठीमागे एकच माझा भाव आहे, जर विद्वान ऋषीच्या तोंडून एका अनुस्वाराची चूक झाली तर इंद्राला मारण्याऐवजी इंद्राच्या हातनं मरणारा पुत्र जन्माला आला. मग आपण सामान्य जीव आहोत, आपल्याकडनं जर एखादी त्रुटी राहिली, एखादी काही गोष्ट ती सर्व कर्मकांडामध्ये पिंडदान करत असताना किंवा आपली शुद्धता नाही झाली, स्वच्छता नाही झाली, शुगर पेशंट आहात, उपवास ठेवून सगळी व्रतं करायची असतात, नाही उपवास ठेवणं झालं, आपल्याला कुठली त्रुटी राहिलेली त्या त्रुटीमुळे काही बिघाड होऊ नये आपल्या या कर्मकांडात, याच्याकरता कलियुगा माझी करावे कीर्तन. आणि नाम एवढं मोठं साधन आहे. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. जड जीवा हरि एक, जड जीवा हरि एक, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा.
सर्व दोष हरण जड जीवा तारण हरिक. खरं तर सांगू, द्रौपदाईंच्या वर्ष श्राद्धाला या कीर्तनाच्या माध्यमातून जेथे कीर्तनाची शोभा, पांडुरंग तेथे उभा, माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे, मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. आज तर खऱ्या अर्थानं द्रौपदाईंची भगवंताच्या दरबारामध्ये अशी अवस्था असेल, याती कुळ माझे. गुरुजी तुम्ही म्हणावं, ते माझी इच्छा आहे. जरा विस्तारित आणि ह्याच्यावर सांगत होईल आजच्या कीर्तनाची. याती कुळ माझे गेले हार पाणी, याती कुळ माझे गेले हार पाणी, श्रीरंगावाचोनी आणू रे. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार पोणी, श्रीरंगावाचोनी आणून याती कुळ माझे किती माझी कमाल मज मिळो मेळा, किती उशी कमाला माझा वेळो वेळो. किती मज मिळो मेळा, उशी कमाला माझा वेळो वेळा. किती मोठी कमाल, किती मोठी कमाल मजा मिळविना, किती मोठी कमाल मजा मिळविना, मी तया गुणा रातनी, मी तया गुणा रातनी, किती मोठी कमाल माझा वेळ वेळा. उशी कमाला माझा वेळा. मी तया गुणा याती कुळ माझे गेले हार पोणी, याती कुळ माझे गेले हार पोणी, श्रीरंगा वाचोणी आणूने. गुरुजी एक हरकत तापण घ्या. श्रीरंगा वाचोणी वाचोणी. श्रीरंगा वाचोणी आणूने. किती शिकवाल माझा वेळ
किती शिकवाल माझा वेळ वेळा किती आदरणीय गुरुजींसाठी अनिल महाराजांसाठी सगळ्यांसाठी जरा टाळी. आणि खरं तर टाळी झाली आमच्या सुनील भाऊसाठी झालीच पाहिजे. जास्त वेळ नाही घेणार मी, थांबते कारण कीर्तन उशिरा चालू झालं ना, 11 ते 1, आता 1:04 झालेली आहेत पहा. त्याच्यामुळे माझ्या वाणीला इथं विराम देते मी. पवित्र पुण्यात्मा द्रौपदीबाई वरपे या मातृशक्तीच्या पवित्र पुण्यात्मा सद्गती प्राप्त व्हावी, या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी. आणि हा आदर्श घ्यावा की आपणही आपल्या गेलेल्या आईवडिलांच्या स्मृतीमध्ये भगवान परमात्माचं स्मरण चिंतन करावं, कारण भगवंताचं नाम हे जीवाला तारणार आहे.